नमस्कार. मी श्रीमंत माने, नागपूर लोकमतचे संपादक. आज आपण महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. आणि प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर आज जो पहिली जी सभा झाली किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांचं जे महाराष्ट्रातलं पहिलं जे आगमन होतं, ते राहुल गांधींचं होतं. ते लोकसभेतले विरोधी पक्षनेते आहेत आणि लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांचा प्रभाव बऱ्यापैकी देशभर दाखवलेला होता. आज ते पहिल्यांदा नागपूरमध्ये आले. नागपूरमध्ये त्यांनी संविधान संमेलनामध्ये भाषण केलं आणि त्यानंतर ते BKCमध्ये मुंबईला महाविकास आघाडीचा जो जाहीरनामा जो रिलीज करायचा होता किंवा त्यांची जी काही गॅरंटीज असतात, 5 गॅरंटीज 6 गॅरंटीज देतात, तर त्या कार्यक्रमासाठी ते नागपूरवरून मुंबईला गेले. तिथं त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीमध्ये 5 गॅरंटी दिल्या. पण पहिलं म्हणजे या 2 कार्यक्रमांच्या निमित्तानं आपल्याला जी चर्चा करायची आहे ती प्रामुख्यानं या 2 कार्यक्रमांमधून राहुल गांधींचा एकूण त्यांची देहबोली, त्यांनी मांडलेले मुद्दे, त्याचबरोबर या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराची काही दिशा त्यांनी ठरवली का, आणि त्याचबरोबर काही वेगळे मुद्दे आहेत का, विशेषतः जातगणनेसारखे आणि संविधान बचावसारखे. आपल्या सगळ्यांना आठवत असेल की लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यघटना बदलली जाऊ शकते या पद्धतीचा जी काही चर्चा झाली, प्रचारात तो जो काही मुद्दा आला त्याचा, आणि त्याचबरोबर बिहारमध्ये झालेल्या जातगणनेचा मोठा प्रभाव पडला होता. आणि त्यामुळंच 400 पारची घोषणा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला 240 जागांवरती समाधान मानावं लागलं. आणि गेल्या 3 निवडणुकांमध्ये पहिल्यांदा असं घडलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींना किंवा भारतीय जनता पक्षाला त्यांच्या 2 प्रमुख मित्र पक्षांना सोबत घेऊन, म्हणजे बिहारमधून जनता दल युनायटेड आणि आंध्र प्रदेशातून तेलुगू देसम पार्टी, या 2 पक्षांना सोबत घेऊन सरकार बनवावं लागलं. स्वबळावरती भाजपला पक्ष म्हणून बहुमत मिळालं नाही. आता हे 2 मुद्दे आणि आज महाराष्ट्रातल्या प्रचाराची सुरुवात करताना राहुल गांधींनी संविधान संमेलनामध्ये केलेलं भाषण, या दोन्हींचा एकत्रित जर विचार केला तर असं निरीक्षण आहे माझं की अत्यंत स्मार्टली राहुल गांधींनी राज्यघटना बचाव आणि त्याचबरोबर जातगणना हे दोन्ही मुद्दे त्या दोन्ही मुद्द्यांची एकमेकांशी अत्यंत चाणाक्षपणे सांगड घातली आहे. राज्यघटना बचाव हा खरं तर वेगळा मुद्दा आणि जातगणना हा आणखी वेगळा मुद्दा. परंतु संविधान संमेलनाच्या भाषणामध्ये राहुल गांधींनी नेमकं राज्यघटनेचं मूल्य काय आहे, राज्यघटनेचं महत्त्व काय आहे, राज्यघटना म्हणजे नेमकं काय आहे याच्याबद्दलचं विवेचन केलं. विशेषतः त्यांनी राज्यघटना हे केवळ पुस्तक नाही, तर ती फिलॉसॉफी ऑफ लाईफ आहे किंवा जगण्याची एक नीती आहे, जगण्याचं सूत्र देणारं एक ग्रंथ आहे किंवा सूत्र देणारं डॉक्युमेंट आहे, अशा पद्धतीची मांडणी केली. त्यासाठी त्यांनी अगदी गौतम बुद्धांच्या पासून, सम्राट अशोकांपासून तर बसवांना, संत तुकाराम या सगळ्यांपर्यंतची नावं घेऊन या सगळ्या समाजसुधारकांनी मांडलेला जो विचार आहे, तो विचार राज्यघटनेमध्ये कसा रिफ्लेक्ट झालाय, कसा प्रतिबिंबित झालाय, या संदर्भात त्यांनी विवेचन केलं. आणि राज्यघटनेने सामान्य माणसाला दिलेले हक्क जे आहेत त्या हक्कांचा विचार केला, त्या हक्कांबद्दल बोलले आणि देशातल्या वेगवेगळ्या जातीसमूहांमधले जातीसमूहांची नेमकी आकडेवारी किती आहे, संपत्तीच्या वाट्यामध्ये, सत्तेमध्ये, वेगवेगळ्या सगळ्या हक्कांमध्ये, म्हणजे राहुल गांधींनी राज्यघटनेने दिलेले हक्क हे समाजाचे आणि व्यक्तींचे हक्क याच्याशी जोडले. आणि आपण सगळेजण जाणतोच की राज्यघटनेचा जो मूळ गाभा आहे तो वैयक्तिक अधिकारांचा, वैयक्तिक हक्काचा आहे. आणि त्यांनी अशी जोडणी केली की हे वेगवेगळ्या समाजांचे जे नेमकी आकडेवारी जर समोर आली, जातगणना जर समोर झाली, तर या सगळ्या जाती समूहांना, या सगळ्या समुदायांच्या हातात किती नेमकी सत्ता आहे, ती आर्थिक सत्ता आहे, ती राजकीय सत्ता आहे, ती माध्यमांमधली सत्ता आहे, ही वेगवेगळी सत्ता नेमकी कोणती आहे
आणि त्या लोकांच्या हातात, त्या विशिष्ट समुदायाच्या हातात किती सत्ता आहे हे स्पष्ट होईल. आणि जेणेकरून जातगणना हे जणू काय राज्यघटनेतल्या हक्काचं रक्षण करण्याची एक कृती आहे, अशा पद्धतीची मांडणी केली. आणि त्यामुळे या संपूर्ण निवडणुकीचा एक टोन सेट करणे ज्याला म्हणतो आपण, जी दिशा ठरवणे म्हणतो, मला असं वाटतं की त्यांनी त्या त्या भाषणामुळं ते टोन सेट केलाय. आणि त्याचबरोबर त्यांनी नंतर बीकेसी मध्ये जे भाषण केलं ते जस्ट नागपूरमध्ये केलेल्या भाषणाचं जणू काही एक्सटेन्शन होतं. त्यांनी नागपूरचा संदर्भ पण दिला आणि त्याचबरोबर हे सांगितलं की आम्ही ही जी पंचसूत्री जाहीर करतो आहोत, विशेषतः त्याच्यामधली. आणि त्यांनी नागपूरच्या भाषणामध्ये आणखी एक अ, वेगळा पैलू असा होता नागपूरच्या भाषणाचा, की त्यांनी दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, ओबीसी यांच्याबरोबर महिलांचं पण नाव घेतलं. म्हणजे व्यक्ती म्हणून महिलांना राज्यघटनेने दिलेले सगळे अधिकार जे आहेत, त्या अधिकारांचं रक्षण करण्याचं, त्या हक्काचं रक्षण करण्याचं एक महत्वाचा दुवा जर काय असेल तर ती राज्यघटना आहे, अशा पद्धतीची मांडणी केली. याचेच सूर त्यांनी बीकेसी मधल्या महाविकास आघाडीच्या सभेत तोच थोडा वाढवला, तो एक्सटेंड केला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आम्ही ही जी पंचसूत्री जी जाहीर करतो आहोत, ती पंचसूत्री आमचा एकूण जो सामाजिक न्यायाचा जो भाग आहे, हक्काचा जो भाग आहे, नागरिकांच्या हक्काचं रक्षण करण्याचा जो आमचा जो शब्द आहे, त्याच्याशी कसा सुसंगत आहे. म्हणजे त्यांनी महिलांना महालक्ष्मी योजनेमध्ये दर महिना ₹3,000 राज्य सरकारच्या बसमधून मोफत प्रवास, किंवा युवकांना, बेरोजगार युवकांना दर महिना ₹4,000, कृषी समृद्धी योजनेमध्ये शेतकऱ्यांचं 3 लाखांपर्यंतचं कर्ज जे आहे ते माफ करण्याचा शब्द, किंवा कुटुंबाचं रक्षण करण्यामध्ये 25 लाखांपर्यंतचा विमा, आणि त्याचबरोबर उपचारांमध्ये काही मोफत औषधी वगैरे, हा सगळा भाग. आणि त्याचबरोबर सामाजिक न्याय. सामाजिक न्यायामध्ये एकतर जातगणना आहे, आणि त्याचबरोबर आता आपल्या सगळीकडे अवतीभोवती जी अस्वस्थता आहे, वेगवेगळ्या समुदाय जात समूहांमध्ये जी अस्वस्थता आहे, आरक्षणाच्या मुद्द्यावरती अस्वस्थता आहे, आरक्षण मागणी करण्याची, एका बाजूला आरक्षणाची मोठ्या प्रमाणावर मागणी केली जात आहे, आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आहे ते आरक्षण टिकवण्याची एक मागणी केली जात आहे. तर या अनुषंगाने जी आरक्षणाची 50% जी मर्यादा आहे, ती मर्यादा आम्ही तोडू. म्हणजे नागपुरातल्या भाषणाचं तर त्यांची सरळ हेडलाईनच होती की जातगणना करणारच, आणि त्याचबरोबर ही 50% आरक्षणाची मर्यादा तोडणारच. तर ह्या 2 मुद्द्यांवरती त्यांची सगळी पंचसूत्री बेतलेली आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की आत्ता महाराष्ट्र विधानसभेची जी निवडणुकीचा प्रचार जो सुरू झालाय, त्याच्यातला हा जो राहुल गांधीचा पहिल्या दिवसाचा जो त्यांचे जी काही भाषणं आहेत, त्यांनी मांडलेले विचार आहेत, तर या सगळ्यांचा विचार केला तर कदाचित, कारण या मुद्द्यांवरती आता सत्ताधारी महायुती जी आहे तिला बोलावंच लागेल. महाविकास आघाडीतलं काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना, या 3 पक्षांना एक दिशा मिळालेली आहे की नेमकं हे कुठल्या मुद्द्यावरती बोलणार आहेत. बीकेसी मध्ये त्यांनी आणखी थोडंसं अतिरिक्त काही सांगितलं असेल, विशेषतः उद्धव ठाकरेंनी तर धारावीची जमिनीचा मुद्दा आहे, तो त्याचा उल्लेख राहुल गांधींनी पण केला. किंवा मुंबई वाचवण्याचा एक मुद्दा आहे, जसं संविधान वाचवाय तसं मुंबई वाचवाय. तर मला असं वाटतं की हे सगळं पहिल्या दिवशी या पद्धतीचा टोन सेट झाल्यामुळं आता महायुतीतल्या नेत्यांच्या पुढं, त्यांचे राष्ट्रीय नेते आणि त्याचबरोबर राज्यातले नेते, या सगळ्यांच्या पुढं एक चॅलेंज असं असेल की त्यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे, ते ₹1,500 देत आहेत. यांनी महालक्ष्मी योजनेमध्ये ₹3,000 घोषणा केली आहे. ते बेरोजगार युवकांना काय प्रशिक्षणाच्या योजना आणतायत. हे बेरोजगार युवकांना बेरोजगारीचा भत्ता म्हणून दर महिना ₹4,000 घोषणा करतायत. शेतीच्या संदर्भात महायुती सरकार भावांतराच्या निमित्तानं शेतकऱ्यांमधला जो रोष आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करते, आणि महाविकास आघाडी जी आहे ते 3 लाखांपर्यंतच्या कर्ज माफ करण्याची घोषणा करते आहे. आम्ही सगळ्यांचं समाधान करू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री सांगतायत. आणि त्याच वेळेला सामाजिक न्यायाच्या अनुषंगाने जातगणना आणि 50% आरक्षण मर्यादा, या 2 मुद्द्यांवरती एक ठोस शब्द, आमचं सरकार आलं तर आम्ही जातगणना महाराष्ट्रात करू, आणि आमचं सरकार आलं तर आम्ही 50% जी आरक्षणाची मर्यादा आहे ते ओलांडण्यासाठीचे प्रयत्न करू, अशा पद्धतीची ही जी काही राहुल गांधींचा आजचा जो सगळ्या जो स्टेटमेंट्स आहेत, त्यांची जी विधानं आहेत, त्यांचे जे भाषण आहे, तर त्याचा एक भाग आहे.
आणि याच्या नागपूरमध्ये त्यांनी पहिला कार्यक्रम घेण्यामागचं आणखी एक औचित्य असं आहे की अ, ते त्यांनी नागपूरच्या सुरेश भट सभागृहामध्ये हे संविधान संमेलन झालं. अ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे मुख्यालय आहे तिथून हाकेच्या अंतरावरती आहे आणि तिथून त्यांनी राष्ट्रीय सेवक संघाला जे ललकारलं आहे आणि संघावरती अत्यंत बोचरी टीका केली आहे की संघ थेट कधीच राज्यघटनेचा किंवा संविधानाचा मुद्दा काढत नाही, ते संविधानावरचा हल्ला कधीच थेट करत नाहीत, ते आडपडद्याने करतात. ते कधी विकासाच्या नावावर, कधी राष्ट्रवादाच्या नावावर, आणखी कुठल्या तरी नावावरती ते हल्ला करतात. या पद्धतीचा जो थेट हल्ला आहे, संघाच्या एकूण कार्यपद्धतीबद्दल त्यांनी केलेलं जे भाष्य आहे, मला असं वाटतं की त्याच्यावरती पण प्रतिक्रिया उमटतील. पण सर्वात महत्वाचं असं आहे, जो आपल्या समोरचा प्रश्न आहे की राहुल गांधींनी या आजच्या 2 कार्यक्रमांमुळे, म्हणजे 4 तारखेला माघार झाली, काल प्रचाराचा पहिला दिवस होता आणि 6 तारखेला आज प्रचाराचा दुसरा दिवस होता. या 2 कार्यक्रमांनी आणि विशेषतः नागपूरमधल्या संविधान संमेलनाने प्रचाराची दिशा, प्रचाराचा टोन सेट केला आहे का? राहुल गांधी अधिक स्मार्ट झाले आहेत का?